ऐका, खो द्यायच्या टायमाला पुढला सरळ रेषेत आहे का एकदा नीट बघायचं आणि मगच खो द्यायचा, कारण तो माग बी जाऊ शकतो. पण आपण जिकडून फिरलोय तिकडून पुन्हा याडा काढून माघार यावं लागतं. कळलं का तुम्हाला? चला खेळा. अरे येऊन जाऊन तुम्हाला हे सोपा खेळच दिसतो का? हा, दुसरं काहीतरी अवघड खेळायचं ना. अरे जागतिक दर्जाचे कितीतरी खेळ आहेत. सर, जागतिक दर्जाचे खेळ खेळायला शाळेकडे साहित्य नाही ना. फुटबॉल पंक्चर आहे, कॅरम तुटलाय, बुद्धिबळ तर आणलंच नाही, बॅट आहे तर बॉल नाही, आणि ज्या वस्तू आहेत त्या धुळकात पडल्यात, कारण त्या कुणी कशा खेळायच्या हे शिकवलंच नाही सर. हो सर, तुम्हाला जे माहीत आहे ना ते शाळेतल्या सगळ्यांनाच माहीत आहे. कळलं का? आता ह्यावर मी काय करावं असं तुम्हाला वाटतं सर? सगळं दुरुस्त करून घेतलं पाहिजे सर. बरोबर आहे तुमचं, पण सर आपल्या शाळेत सगळ्यांना आहे ना अभ्यासाचं महत्त्व आहे, खेळाचं नाही. आईबाप पण म्हणतात खेळायला गेली पोरं की अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय म्हणून. मग आता खेळायला पोरच नसतील तर साहित्य आणून दुरुस्त करून पुन्हा ते धूळ खातच ठेवायचं का सर? अहो पण सर, आपल्याकडे नक्की काय काय खेळायला आहे हे जर पोरांना माहीतच नसेल तर कशी खेळताल ना पोरं?